नमस्कार. आज आपण इथे करणार आहोत व्हेज बिर्याणी. त्यासाठी आपण इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. आधी आपण हा शिजवून घेऊ. त्यासाठी मी गॅस चालू करते. यामध्ये मी थोडं तेल घालतेय आणि थोडं घरचं साजूक तूप घालतेय, 2 चमचे. आता हे गरम झालं की यामध्ये मी हे तमालपत्र, दालचिनी आणि लवंग आणि मिरी आणि विलायची हे याच्यात परतून घेणार. हे परतून घेतलं. आता यामध्ये मी हा तांदूळ घालते. हा तांदूळ मी धुवून स्वच्छ आधी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि त्यानंतर अर्धा तास निथळून ठेवला. आणि आता मी तांदूळ ह्याच्यात सगळा घातला. हा तांदूळ इथं असंच 2 मिनटं परतून घ्यायचा. दुसरीकडे आपण पाणी तापवायला ठेवलंय. तांदूळ परतून घ्यायचा आहे. मी हा तांदूळ याच्यात डायरेक्ट शिजवणार आहे, याच्यातलं पाणी काढणार नाहीये, त्यामुळे भाताची चव जास्त चांगली लागते. आता भात परतून झाला आहे आपला तांदूळ आणि इकडे पाणी पण गरम झालं. मी यात थोडं थोडं करून पाणी घालून आपण हा भात साधारण 80% शिजवून घ्यायचा. याच्यात थोडं थोडं पाणी घालून आता हे आपण शिजवून घेऊया. ह्याच्यावर झाकण ठेवूया. मध्ये मध्ये चेक करत राहायचं म्हणजे जास्ती शिजायला नको भात. आपलं यात थोडं मीठ टाकायचं राहिलंय. आपण याच्यात आता मीठ टाकून घेऊया. साधारण 1.5 चमचा मी मीठ टाकलंय आणि हलवून मीडियम गॅसवर झाकण ठेवूया. एकीकडे आपला भात शिजतोय. आता आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया. यासाठी मी इथे कढई ठेवते दुसरी. मध्ये मध्ये इथे आपण भात पण हलवत राहायचं आहे. अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे म्हणजे तुकडे घालायला नको. आणि पाणी चेक करायचं, कारण आपण पाणी यातलं काढणार नाही आहोत, आपण अजूनच ठेवणार आहोत. याच्यातच भात शिजवणार. कढई गरम झाली आहे. कढईमध्ये थोडं तेल घालते. तेल गरम झालंय आपलं. आता मी याच्यात थोडंसं जिरं घालते. जिरे तडतडलं की थोडा कढीपत्ता आणि उभा चिरलेला 2 कांदे. आता हे आपण परतून घेऊया. कांदा ट्रान्सपरंट झाला आहे आपला, खूप लाल नाही करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालायची. मी ओबडधोबडच करून घेतली आहे, फार बारीक पेस्ट नाही आहे. हे थोडं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत धुतलेला वटाणा अर्धी वाटी, ढोबळी मिरची, अर्धी वाटी गाजर बारीक पातळ उभा चिरलेला आणि श्रावणी घेवडा. हे सगळं मी लांबसर टाकून घेतलंय. हे सगळं परतून घ्यायचं याच्यामध्ये
आणि याबरोबरच याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. ह्या भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण भातामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. साधारण 1.5 चमचा मी मीठ घातलं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि साधारण मग मीडियम गॅसवर, फार मोठाही गॅस नको आणि फार बारीकही नाही, मीडियम गॅसवर आपण हे शिजवून द्यायचं झाकण ठेवून. इथे आपल्या भाज्या शिजल्यात का पाहूया आपण. भाज्या व्यवस्थित शिजल्या. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 टमाटे. 2 बारीक टमाटे चिरून घेतलेत मी. तर यामध्ये आपण घालणार आहोत थोडी हळद, हे लाल तिखट अर्धा चमचा, 1 चमचा घरचा काळा मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला पण वापरू शकता, आणि थोडा चवीपुरता किचन किंग मसाला. हा साधारण मी अर्धा चमचा घातला, आणि गरम मसाला. हे सगळं हलवून घेऊ. तर परतून झालेत आपल्या ह्याच्यात मसाले. यामध्ये आपण घालणार आहोत साधारण 3 टेबलस्पून साय. सायने या बिर्याणीला अतिशय सुंदर टेस्ट येते. आणि 2 टेबलस्पून दही. आणि हे हलवून घेणार आहोत. भाज्या आपल्या छान परतून झाल्यात या दह्यामध्ये आणि सायमध्ये. आता आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. पनीर मुद्दाम उशिरा घातलंय म्हणजे ते कडक होत नाही, आणि ते परतून घेणार आहोत व्यवस्थित. घेतलंय पनीर, परतून घेतलंय. इकडे आपला भात पण छान शिजून झालाय. आता आपण ह्याच्यात भात घालणार आहोत. इथे आधी मी खसखस घालते. खसखसने अतिशय सुंदर टेस्ट, वासही येतो आणि टेस्टही येते. वरच्यावर ही हलवायची नाही, अशी वरच्यावर घालायची. आणि याच्यावर आपण आता भात घालणार आहोत. भात अतिशय सुंदर शिजून झाला. हे बघा, आपण भात सगळा घालून घेतलाय. आता याच्यावर आपण घालणार आहोत तळलेला कांदा. वरून थोडं दही घालणार आहोत. हे शिजल्यावर खूप सुंदर लागतं. हे केशराचं दूध तयार करून ठेवलं होतं मी, ते घालते. काजू आणि मनुके तळलेले. आता ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा होल करून घेऊया, म्हणजे वाफ वरपर्यंत येईल. सुरीने होल करून घेऊया. गॅस अगदी बारीकच ठेवायचा, म्हणजे खाली करपणार नाही. आणि याच्यावरनं आपण या होलामधनं थोडंसं आणि वरून थोडंसं तूप घालणार आहोत. आणि झाकण ठेवून वाफ येऊन देणार. 10 मिनटं झाली आहेत आपल्याला.
अतिशय सुंदर झालेली आहे बिर्याणी. आता आपण वरनं याला कोथिंबीर घालूया थोडी. अतिशय सुंदर वास सुटलाय. आणि गॅस बंद करून 10 मिनिटं अशीच मुरवत ठेवू. आपली बिर्याणी आता चांगली मुरलेली आहे. बघा, अतिशय मोकळा सुंदर झालेला आहे तांदूळ. सुंदर सुवास सुटलाय. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास श्रेयाज किचनला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.